नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण तयारी करत आहोत ती म्हणजे इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेची. आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षेतला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे गणित. कारण गणित हा विषय स्कॉलरशिपचं मेरिट डिसाईड करत असतो. गणितात जर स्कोअर करता आला तर तुम्ही स्कॉलरशिपला शिष्यवृत्तीधारक होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. आणि आपल्या चॅनेलवर आपण सुरू करतोय इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणिताची संपूर्ण तयारी. 7वी स्कॉलरशिप गणिताचे सर्व घटक आपण कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर त्यातील सर्व स्वाध्याय, एकूण 64 स्वाध्याय आहेत, हे 64 स्वाध्याय देखील आपण कव्हर करणार आहोत. आपल्या व्हिडिओचं स्वरूप असणार आहे, सुरुवातीला आपण त्या घटकाबद्दलची माहिती आपल्या सगळ्यांना देणार आहोत आणि तो घटक झाल्यानंतर त्या घटका अंतर्गत येणारे जे स्वाध्याय आहेत ते देखील सर्व आपल्याला सोडून दाखवले जाणार आहेत. आज सुरुवातीला आहे घटक क्रमांक 1, जो म्हणजे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या व रोमन संख्या चिन्हे. सुरुवातीला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व संख्यांची माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढील व्हिडिओजमध्ये लगेचच क्रमाक्रमाने आपण स्वाध्याय देखील सोडवणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया घटक क्रमांक 1ला. सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे व्हिडिओज आणि यानंतर येणारे व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग करूया सुरुवात. समसंख्या आणि विषम संख्या यांचा विचार आपण कोणत्या संख्या समूहाच्या बाबतीत करतो तर नैसर्गिक संख्या समूहाच्या बाबतीत करतो. नैसर्गिक संख्या समूह म्हणजे कोणत्या संख्या? 1 पासून सुरू होणाऱ्या, की ज्यांना आपण मोज संख्या म्हणतो. हे 1 2 3 4 5 6 ते अनंतापर्यंत. मग यामध्ये समसंख्या कुणाला म्हणायचं, विषम संख्या कुणाला म्हणायचं, खूप लहानपणापासून आपण शिकतोय. समसंख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांना 2 ने निशेष भाग जातो. निशेष, निशेष म्हणजे काय? काहीही शिल्लक न राहता, म्हणजे बाकी शून्य उरते. अशा ज्या संख्या आहेत त्यांना आपण समसंख्या म्हणतो. या ओळखण्याची खूप साधी सोपी खूण आहे की एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी जर अंक असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. सर्वात लहान सम नैसर्गिक संख्या ती आहे 2. हे प्रत्येक संख्या समूहाच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवा. सर्वात लहान कोणती, सर्वात मोठी कोणती, 2 अंकी सर्वात लहान कोणती, 2 अंकी सर्वात मोठी कोणती, 2 अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती होईल? 10 होईल. 2 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती होईल? 98 होईल. बरोबर आहे तुमचं. आणि याचं सामान्य रूप जे आहे ते 2n लिहिलं जातं. का? तर त्याला 2 ने भाग जातो म्हणून त्याला 2n म्हणतो. आता विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर्स कोणाला म्हणायचं? की ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते. ते 2 ने भागल्यावर बाकी 1 उरते, त्यामुळे त्याचं सामान्य रूप 2n-1 असं आहे, म्हणजे दुप्पट वजा 1 या पद्धतीने. यांना कसं ओळखायचं तर या विषम संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात आणि त्यावरून आपण विषम संख्या सहज ओळखू शकतो. सर्वात लहान विषम नैसर्गिक संख्या जी आहे ती 1 आहे. सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या कोणती होईल? बरोबर आहे, 11 होईल. सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती होईल? 99. एकदम बरोबर. सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या कोणती होईल? 101 होईल. सर्वात मोठी 3 अंकी विषम संख्या किती होईल? 999 होईल. हा विचार प्रत्येक संख्यांच्या प्रकाराच्या बाबतीत आपल्याला करायचा आहे. आता यात महत्त्वाचं काय? विषम अधिक विषम बरोबर सम. हे फक्त एवढंच नाही, यामध्ये अजून सुद्धा येतात की सम अधिक सम काय होतात, विषम अधिक विषम काय होतात, याबद्दल बऱ्याचदा प्रश्न येतात. याबद्दलचे बरेचसे नियम आपल्याला पाठ असतील पण ते पाठ करायची गरज नाही. जेव्हा कधी आपल्याला प्रश्न पडेल असा की सम अधिक सम काय होतं, त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस साधं सोपं उदाहरण घेऊन पाहायचं. एक समसंख्या घ्या, घेतली 4. दुसरी सम घ्या, घेतली 6. 6 आणि 4 काय झाले? 10. म्हणजे सम अधिक सम काय होतं? समच संख्या येते. विषम अधिक विषम काय होतं? एक विषम संख्या घेतली 3 आणि दुसरी विषम संख्या घेतली 11. तर विषम अधिक विषम 11 अधिक 3 होतात 14. म्हणजेच काय आहे? विषम अधिक विषम समसंख्या येते. हे पाठ करायचं नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा लगेच 2 त्या प्रकारच्या संख्या घ्यायच्या आणि नियम बनवून पाहायचा. सम अधिक विषम काय होईल? सम घेतली 4 आणि विषम घेतली 3. 4 अधिक 3 होतात 7. म्हणजे सम अधिक विषम नेहमी विषम संख्या येत असते. जेव्हा गरज लागेल तेव्हा नियम तयार करायचा आहे. सम गुणिले सम काय होईल? पाठ करायची गरज नाही.
घ्या एक सम 4, दुसरी सम घ्या 6, 4 गुणिले 6 येतात 24. म्हणजे सम गुणिले सम केल्यानंतर समसंख्या मिळत असते. सम गुणिले विषम काय होईल? एक समसंख्या घ्या 4, दुसरी विषम संख्या घ्या 5, 4 पंचे 20. म्हणजेच सम गुणिले विषम केल्यानंतर आपल्याला समसंख्याच मिळत असते. विषम गुणिले विषम केल्यावर काय होईल सांगा बरं. चला याचं उत्तर मी नाही सांगणार, तुम्ही सांगायचं आहे कमेंटमध्ये. विषम गुणिले विषम केल्यावर काय होईल याचं एक उदाहरण घ्या, ते सोडवा आणि त्याचं उत्तर काय येतं ते कमेंटमध्ये सांगायचंय. चला जाऊयात पुढे. पुढे आहेत मूळ आणि संयुक्त संख्या. खूप लाडाच्या आहेत या, कारण मूळ संख्यांवर हमखास प्रश्न परीक्षेत विचारला जातो. मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या? ज्या संख्येचे 1 व 30 संख्या हे दोनच विभाजक असतात अशा संख्येला मूळ संख्या म्हणायचं. थोडक्यात ती संख्या 1च्या आणि त्या स्वतःच्याच पाड्यात असते अशा संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो. 1 ते 100 मध्ये अशा एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. त्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत. या मूळ संख्या अशाच पाठ असल्या पाहिजे, दिसलं की कळलं पाहिजे की ही मूळ संख्या आहे म्हणून. सर्वात लहान असणारी मूळ संख्या कोणती आहे? तर 2, आणि ही सर्वात लहान सम असणारी देखील मूळ संख्या आहे. जगातली एकमेव सम असून सुद्धा मूळ असणारी संख्या आहे ती म्हणजे 2. मग सर्वात लहान सम असणारी मूळ म्हणू द्या, सर्वात मोठी सम असणारी मूळ म्हणू द्या, तर सम असणारी मूळ संख्या फक्त 2 ही एकमेव आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचे. विषम असणारी सर्वात लहान मूळ संख्या आहे ती म्हणजे आहे 3. आता संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं? की ज्या संख्या 1 पेक्षा मोठ्या अशा ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतो. आता मूळ संख्या नाहीत म्हणजे काय? त्यांना 3 किंवा 3 पेक्षा जास्त विभाजक असतात. म्हणजे ती संख्या 1 आणि ती संख्या स्वतः सोडून दुसऱ्या कुणाच्या तरी पाड्यात येते. जसं की उदाहरण आपण घेऊया. एक उदाहरण घेतलं आपण समजा 22. तर 22 ही संख्या काय आहे? 22च्याही पाड्यात येते, 1च्याही पाड्यात येते, त्याचबरोबर ती 2च्याही पाड्यात येते, 11च्याही पाड्यात येते. म्हणजे 3 पेक्षा जास्त विभाजक असतील तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या म्हणतो. 1 ते 100 मध्ये अशा किती आहेत संयुक्त संख्या? तर 74 आहेत. आता तुम्ही म्हणाल ह्या 25 होत्या आणि ह्या 74 होत्या, 1 कुठं कमी पडला? 74 आणि 25 99 होतात. तर 1 कोण? 1 ही अशी संख्या आहे जी मूळ सुद्धा नाहीये आणि संयुक्त सुद्धा नाहीये. त्यामुळे ही 1 हे 25 आणि ते 74 मिळून 1 ते 100 पर्यंतच्या संख्या तयार होतात. मूळ आणि संयुक्त संख्यांमध्येच पुढे जाऊन उपप्रकार पडतात, ते म्हणजे आहेत जोडमूळ आणि सहमूळ संख्या. त्यापूर्वी मूळ आणि संयुक्त संख्यांमधल्या काही विशेषता आपण पाहणार आहोत. जसं की सर्वात लहान सम असणारी मूळ संख्या कोणती? लक्षात असू द्या, ती आहे 2. सर्वात लहान विषम असणारी मूळ संख्या कोणती? ती आहे 3. 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 3 अंकी सर्वात लहान संख्या आहे 100, पण 100 काय आहे? संयुक्त आहे. मग मूळ संख्या कोणती? 100 नंतर येणारी 101. 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? तर ती आहे 997, कारण 998 संयुक्त आहे, 999 देखील संयुक्त आहे. जे 997 ही 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे. तर 11 ते 100 यामध्ये 9 मूळ संख्या अशा आहेत की त्यामधील अंकांची अदलाबदल केल्यावर मिळणारी संख्या मूळ असते. यावर आधारित बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की 1 ते 100 मधील म्हणू द्या किंवा 11 ते 100 मध्ये म्हणू द्या, की किती मूळ संख्या अशा आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यानंतर मिळणारी संख्या देखील मूळच असेल. हे त्यावेळेस परीक्षेमध्ये करत बसायचं नाही, ते लक्षातच ठेवायचं की अशा 9 मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये, म्हणजेच 2 अंकी अशा मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली तरी देखील मिळणारी संख्या मूळच असते. त्या संख्येत 11, 13, 17, 31, 37, 71, 73, 79 आणि 97 या संख्यांमधील अंकांची जरी अदलाबदल केली तरी देखील मिळणारी संख्या ही मूळच असते. आता या मूळ संख्या किती आहेत अशा? तर तुम्हाला वाटेल की 1 ते 100 मध्ये 25 आहेत, त्यानंतर पुढे मूळ संख्या आहेत की नाही? हो आहेत.
मूळ संख्या देखील असंख्य आहेत, म्हणजे तुम्हाला सगळ्यात मोठी मूळ संख्या कोणीही सांगू शकत नाही, इतक्या मूळ संख्या जास्त आहेत. 101 ते 200 मध्ये असणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या पण आपल्याला माहीत असल्या पाहिजे. त्या काही पाठ करायची गरज नाही, आपण त्यावेळेस विभाज्यतेच्या कसोट्या वापरून त्या संख्या शोधू शकतो. पण 101 ते 200 मध्ये 101 ही सगळ्यात लहान मूळ संख्या आहे आणि 101 ते 200 मधली 199 ही सगळ्यात मोठी मूळ संख्या आहे. 101 ते 200 मध्ये अशा एकूण 21 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये किती आहेत? 25. 101 ते 200 मध्ये किती आहेत? 21 मूळ संख्या आहेत. पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला या मूळ संख्या पाहता येतील. यातली विशेषतः पाहिली तर एक स्थानी 1 3 7 9 3 7 1 3 7 9 यापैकीच तुम्हाला यामध्ये अंक दिसतील. चला जाऊया पुढे. पुढे आहेत पुन्हा एकदा मूळ आणि संयुक्त संख्यांवर आधारित ज्यावर प्रश्न विचारले जातात अशी काही विधानं की ज्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती? पहा, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25 आहेत. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत? 74. सर्वात लहान धन समसंयुक्त संख्या. तर पहा, सर्वात लहान ती धन असली पाहिजे, सम असली पाहिजे आणि संयुक्तही असली पाहिजे. तर यामध्ये धन म्हणजे 1 पासून पुढच्या संख्यांचा विचार करणार आहोत. सम म्हटल्यानंतर 2 4 6 8 10 यांचा विचार होईल आणि त्यातली संयुक्त पाहिजे. आता 2 2 4 6 या पद्धतीने या सम असतील, यातली 2 ही मूळ संख्या आहे, म्हणजे सर्वात लहान धन समसंयुक्त संख्या कोणती येते? ती आहे 4. पुढे आहे सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या. आता धन पाहिजे म्हणजे 1 पासून पुढच्या, विषम पाहिजेत म्हणजेच त्या संख्या कोणत्या होणार आहेत? 1 3 5 7 9 11 या पद्धतीने विषम संख्या असणार आहेत. आपल्याला विचारलेलं आहे विषम पाहिजे, या विषम झाल्या. यापैकी संयुक्त असणारी संख्या. आता 1 ही संख्या मूळही नाही, संयुक्तही नाही. 3 मूळ आहे, 5 पण मूळ आहे, 7 पण मूळ आहे. 9 ही संख्या अशी आहे की जी संयुक्त आहे आणि विषम देखील आहे, म्हणजे सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या आहे 9. याच्यावर आधारित ट्रिकी प्रश्न परीक्षेत विचारले जातात, त्यामुळे या गोष्टी माहीतच असल्या पाहिजे. पुढे आहे सर्वात लहान 2 अंकी संयुक्त समसंख्या. संयुक्त समसंख्या. आता 2 अंकी म्हटलंय त्यामुळे 2 अंकी असणाऱ्या समसंख्या कोणत्या? तर 10 12 14 16 आणि या पद्धतीने पुढे या असणार आहेत समसंख्या. यातली आपल्याला हवी आहे संयुक्त संख्या. तर ती संयुक्त संख्या कोणती आहे? ती आपल्याला इथे दिसतीये. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त समसंख्या ती आहे 10. आणि शेवटचा जो आहे तो पहा, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. 2 अंकी संयुक्त विषम संख्या पाहिजे आपल्याला. तर आधी 2 अंकी विषम संख्या पहा, 11 13 15 17 19 आणि या पद्धतीने पुढे. यातली आपल्याला ओळखायची आहे, या विषम झाल्या. यातली आपल्याला हवी आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हटल्यानंतर 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही पण मूळ संख्या आहे, म्हणजे 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहेत. त्या संख्येची काय काय वैशिष्ट्ये दिलेली आहेत ती नेहमी लक्षात घ्यायची आणि त्यानुसार ती संख्या पाहिजे. यावर आधारित पुढे स्वाध्यायामध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत. चला तर जाऊया पुढे. पुढे आहेत जोडमूळ आणि सहमूळ संख्या. ही जोड्या ज्या आहेत या नेहमी विचारल्या जातात, यावर सुद्धा आपलं चांगलं कमांड असलं पाहिजे. जोडमूळ संख्या कुणाला म्हणायचं? त्यांना ट्विन प्राइम्स म्हणतात. ट्विन्स म्हणजे काय? जुळे. आणि जुळे किती असतात? दोघांचे असतात जुळं. तिघं असतील तर त्याला आपण तिळं म्हणतो. मग या जुळ्या प्राइम संख्या आहेत, म्हणजे जोडमूळ संख्या आहेत, म्हणजे 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या ज्या जोड्या आहेत यांना जोडमूळ संख्या म्हणतात. 1 ते 100 मध्ये अशा जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. म्हणजे पहा, 3 आणि 5 या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 5 7 दोन्ही मूळ आहेत आणि त्यांच्यामध्ये फरक 2चा आहे. 11 13चाही तसंच, 17 19 तसंच, 29 31 तसंच, 41 43 तसंच.
1 ते 50 मध्ये 1 2 3 4 5 6 जोड्या येतात 1 ते 50 मध्ये जोडमूळ संख्यांच्या, आणि 51 ते 100 मध्ये मात्र जोडमूळ संख्यांच्या 2च जोड्या येतात. यात महत्त्वाची अट काय, दोन्ही संख्या मूळ असल्या पाहिजे आणि दोघांमध्ये फरक कितीचा असला पाहिजे, 2चा असला पाहिजे. पुढे आहेत त्या म्हणजे सहमूळ संख्या, त्यांनाच आपण को प्राइम्स म्हणतो, त्यांनाच आपण रिलेटिव्ह प्राइम्स असं सुद्धा म्हणतो. ज्या दोन संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो अशा संख्यांना आपण को प्राइम्स म्हणतो. उदाहरण पहा, यामध्ये उदाहरण घेतलं समजा 25 आणि दुसरी संख्या घेतली 12. आता 25 आणि 12 ह्या दोन्ही काही मूळ संख्या आहेत का, नाही, अजिबात नाही आहेत, दोन्ही संयुक्त संख्या आहेत. पण 25ला कशा कशाने भाग जातो, 1 ने जातो, 5 ने जातो आणि 25 ने जातो. आणि 12ला कशाने जातो, 1 2 3 4 6 12 एवढ्या सगळ्या संख्यांनी 12ला भाग जातो. पण या दोघांचे जर विभाजक पाहिले तर यांच्यामध्ये फक्त 1 हाच सामायिक विभाजक आहे. म्हणजेच 25 आणि 12 या काय आहेत, सहमूळ संख्या आहेत आणि सहमूळ संख्यांचा सामायिक विभाजक एकच असतो. म्हणजेच त्यांचा मसावी जो आहे, महत्तम सामायिक विभाजक, हा नेहमी 1 असतो. माझा एक प्रश्न आहे की 11 आणि 13 या जोडमूळ आहेत, त्या सहमूळ असतील का? 11 आणि 13 या जोडमूळ संख्या आहेत, त्या सहमूळ असतील का? तर येस, जोडमूळ संख्या या नेहमी सहमूळ असतातच. का? कारण त्या दोन्ही जोडमूळ ज्या आहेत त्या दोन्ही मूळ संख्या असतात, म्हणजे त्यांचा सामायिक विभाजक हा नेहमी एकच असतो, त्यामुळे त्या सहमूळ देखील नेहमी असतात. ही गोष्ट लक्षात असू द्या, यावर आधारितही हमखास प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. पुढे आहेत त्या म्हणजे त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांची मांडणी आपण त्रिकोणाकृती करू शकतो. 1 आणि 2 होतात 3, 3 आणि 3 होतात 6, 6 आणि 4 होतात 10. म्हणजेच क्रमागत संख्यांची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या असतात. या पाठ करताना कशा करायच्यात, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. दरवेळेस काय केलं, इथं हा 1 होता, त्यानंतर काय केले, 1 मध्ये आपण 2 मिळवले, त्यानंतर 3 आले, 3 मध्ये आपण परत 3 मिळवले, 6 आले, 6 मध्ये आपण 4 मिळवले, 10 आले, 10 मध्ये आपण परत काय मिळवणार, 5 मिळवणार, म्हणजे ते येणार आहेत 15. या पद्धतीने या त्रिकोणी संख्या वाढत जात असतात. त्रिकोणी संख्या काढण्याचं शॉर्टकट सूत्र आहे n(n+1/2), म्हणजे ती संख्या गुणिले तिच्या पुढची संख्या भागिले 2. प्रत्यक्ष उदाहरणं सोडवताना आपण या सूत्राचा वापर करणार आहोत. चौरस संख्या म्हणजे ज्यांची मांडणी आपण चौरस आकृती करू शकतो, म्हणजेच थोडक्यात पूर्ण वर्ग संख्या ज्या आहेत त्यांनाच आपण चौरस संख्या असं म्हणतो. 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49. या पद्धतीने वर्ग संख्या आहेत. किमान 30 पर्यंतचे वर्ग हे आपले पाठच असले पाहिजेत जर हे प्रश्न कमांड वापरून सोडवायचे असतील, झटपट सोडवायचे असतील तर. चला जाऊया पुढे, आणि पुढे आहेत ती म्हणजे रोमन संख्या चिन्हे. तर रोमन संख्या चिन्हांमध्ये जे बेसिक रोमन न्यूमरल्स आहेत ते किती आहेत, 7 बेसिक रोमन न्यूमरल्स आहेत. I, V, X, L, C, D आणि M. 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000. इयत्ता 5वी पासून आपण रोमन संख्या चिन्हे शिकत आलेलो आहोत, त्यामुळे ते अतिशय सोपी आहेत. यातले जे नियम आहेत हे लक्षात असू द्या. I आणि X हे जास्तीत जास्त 3 वेळा येतात. 3 वेळाच येतात म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त 3 लिहिण्यासाठी I 3 वेळा लिहू शकता किंवा 30 लिहिण्यासाठी X 3 वेळा लिहू शकता. याच्यापेक्षा जास्त वेळा ही चिन्ह वापरता येत नाहीत. म्हणजे तुम्हाला 40 लिहायचेत आणि तुम्ही X 4 वेळा लिहिलाय, हे काही जमणार नाही. VLD कधीही पुनरावृत्त होत नाहीत. V म्हणजे 5, L म्हणजे 50 आणि D म्हणजे 500. हे कधीच डबल लिहिले जात नाही. डबल लिहिले जात नाही म्हणजेच काय, तर तुम्हाला लिहायचे असतील समजा 100 लिहिण्यासाठी तुम्ही म्हटले की आपण LL 2 वेळा लिहू, तर हे चालणार नाही, कारण 100 साठी आपल्याकडे चिन्ह आहे C. म्हणजेच VLD हे कधीही पुनरावृत्त परत परत लिहिले जात नाहीत. लहान चिन्ह डावीकडे लिहिलं की त्यामध्ये असते वजाबाकी, जसं की IV म्हणजे 5 वजा 1 हे झाले 4. लहान चिन्ह जर उजवीकडे लिहिलं तर ती बेरीज असते VI म्हणजे 5 अधिक 1 होतात 6. या पद्धतीने रोमन संख्या चिन्हांवर प्रश्न येतात. एखादा प्रश्न येतो परीक्षेमध्ये
सोपा असतो आणि सहज मार्क मिळवून देतो आपल्याला. चला जाऊया पुढे. पुढे आहे क्रमागत संख्यांची बेरीज. म्हणजेच यावर आधारित खूप ठिकाणी प्रश्न विचारले जातात. क्रमाने येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती, किंवा क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती, किंवा क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. या प्रत्येकासाठी वेगवेगळं सूत्र पाठ करायची गरज नाही. तुम्हाला एकच सूत्र देणार आहे की जे वापरून तुम्ही क्रमाने कोणत्याही संख्यांची बेरीज विचारलेली असू द्या, कुठूनही विचारलेली असू द्या, हे एकच सूत्र वापरून आपण ही बेरीज करू शकतो. आणि ते सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. मग या सूत्राचा वापर करून चला आपण त्यासाठी एक नमुना उदाहरण पाहूया की ज्यामध्ये आपल्याला अशी बेरीज विचारलेली असेल. त्यासाठी उदाहरण घेऊया आपण. 31 ते 50 मधील समसंख्यांची बेरीज किती. समजा असं विचारले की 31 ते 50 मधील समसंख्यांची बेरीज किती. तर हे सोडवताना पहा, अगदी साधी सोपी गोष्ट, सूत्र वापरायचे. पहिली संख्या, पहिली समसंख्या, आपल्याला समची बेरीज विचारली तर पहिली समसंख्याच घ्यायची आहे. पहिली समसंख्या असणार आहे 32 आणि शेवटची समसंख्या 31 ते 50 मध्ये शेवटची असणार आहे 50 भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता 31 ते 50 मध्ये किती समसंख्या येतात. तर एक साधी गोष्ट आहे, 1 ते 50 मध्ये 25 सम आणि 25 विषम संख्या येतात. 25 सम आणि 25 विषम संख्या येतात. आता 1 ते 50 मधल्या झाल्या, आपल्याला 31 ते 50 मधल्या हव्यात. तर 1 ते 30 मध्ये काय होणार आहेत, 15 सम आणि 15 विषम असणार आहेत. त्या 15 काढून टाका यातून, 25 वजा 15 म्हणजे हे आले 10. म्हणजे 31 ते 50 मध्ये किती, 10 संख्या या समसंख्या असणार आहे. याला गुणिले 10 करायचे आपल्याला. 50 अधिक 32 होतात 82/2 गुणिले 10. बे चौकाट बे के बे म्हणजेच हे झाले 41 गुणिले 10 म्हणजे 410. त्या 31 ते 50 मधील समसंख्यांची बेरीज किती असणार आहे, 410. अशीच विषम संख्यांची विचारली तरी देखील आपण सूत्र हेच वापरणार आहोत. आणि पुढे स्वाध्यायातील प्रश्न सोडवताना देखील आपण या सूत्राचा वापर करणार आहोत. चला जाऊयात प्रत्यक्ष आता स्वाध्यायाकडे. अशा पद्धतीने आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या व रोमन संख्या चिन्हे याबद्दलची सर्व माहिती पाहिलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये लगेचच भेटणार आहोत आणि तो व्हिडिओ असणार आहे स्वाध्याय 1.1 पहिल्या घटकावरचा पहिला स्वाध्याय. लगेचच भेटूया त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा. बेस्ट लक.